हे बघा ऐका ना, हे बघा ह्याची भाजी कशी करायची ते व्हिडिओ दाखवतो. ह्याला तुम्ही काय म्हणता कमेंटमध्ये सांगा. आमच्या इकडं रान कारली म्हणतात. हे बघा अशी कापून घ्यायची. केवढी महागाईत मिळते, खरं प्रोटीन भरपूर आहे याच्यात. खाण्याचं असं खायला पाहिजे, वर्षातून एकदा येते भाजी, खायला पाहिजे. हे बघा अशी कापून घ्यायची, त्यातल्या बिया काढून घ्यायच्या आणि हे बघा अशी कापून घेतली बारीक. आणि इकडं कढईत तेल जरा टाकलं, राई जिरं कांदा टमॅटो टाकायचे आणि परतून घ्यायचं. त्याला जरासं परतून घेऊन कांदे आणि टमॅटो शिजू द्यायचं. शिजले की मग त्याच्यात थोडं आपण मीठ टाकलं की कांदा टमॅटो लवकर शिजतात. तेव्हा आता शिजत आलं तेव्हा कांदा चांगला परतला आहे. मग त्यात हळद टाकायचं, तिखट टाकायचं, आपल्याला जे जे आवडते मसाले ते टाकायचे. मग हे बघा ही भाजी घालायची आणि परतून घ्यायचं, चांगलं परतायचं. जरासं 5 मिनटं परतायचं. मी तिकडे डाळ बी भिजत घातली आहे. डाळ जरा भिजत घाल, तुम्हाला नुसतं अशी सुक्की पाहिजे तर सुक्की करू शकता. म्हटलं जर ही केवढीशी होणार, एक माणूसच खातो हिला. मग म्हटलं जरा डाळ टाकली की 1-2 माणसं तरी खातील. जर डाळ टाकली, डाळ टाकून घ्यायची आणि जरासं चांगला परतायचं. आणि जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढी पाणी टाकून घ्यायचं. जरासं डाळ फिरवून घेऊया पहिला चांगलं. जेवढं पाणी पाहिजे तुम्हाला, सुक्की करायची असली तर शिजवून घ्यायचं जरासं पाणी टाकून. मला म्हटलं जरासं पाहिजे, जरासं सुटसुटी, म्हणजे लई बी पातळ नको, लई बी सुक्की नको, मध्यमच ठेवूया म्हटलं. तसं मी 2-4 जण आहे म्हटलं, जरा तरी खाता येईल म्हटलं. प्रोटीन सगळ्यांना जरा जरा जाता येईल. माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि हे बघा शिजू द्यायचं. मग ती जरासं जास्त कडक असते ना ती भाजी, मग ती जर शिजल्याशिवाय डाळ बी टाकलेली